नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत आणि लवकरच आता शासनामार्फत लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता असे दोन्ही मिळून 3000 रुपयाची रक्कम महिलांच्या खात्यावरती वर्ग केल्या जाणार आहेत। तर मित्रांनो, फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत। आता सर्व महिला येणाऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। हप्ता येणार आहेत या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत। मित्रांनो, येणारा हप्ता हा कधी येणार आहे याबद्दलचे अपडेट पाठीमागे आपण व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो की शासनामार्फत पाठीमागे सांगितले होते की 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्टच्या दरम्यान हा हप्ता महिलांच्या खात्यावरती वर्ग होईल। परंतु आता प्रसार माध्यमातून आपल्याला कळत आहे 17 ऑगस्ट रोजी येणारा लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता महिलांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। तर ही मित्रांनो चालू घडीला महत्त्वाची अपडेट होती। आता मित्रांनो, या ठिकाणी मी सांगू इच्छितो म्हणजे आपला हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता की हा येणारा जो हप्ता आहे महिला लाडकी बहीण योजनेचा जो पहिला आणि दुसरा हप्ता महिलांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे, तर या हप्त्यासाठी कोणकोणत्या महिला पात्र असणार आहेत हे सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, चालू घडीला शासनाकडून वेगवेगळी माहिती प्रसिद्ध होत आहे, त्यानुसार आपण वेगवेगळ्या अपडेट आपल्या चॅनलच्या द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। अशातच मित्रांनो, चालू घडीला आपल्याला एक महत्त्वाची अपडेट मिळालेली आहे। ते सांगायचे म्हणजे शासनामार्फत ज्या महिलांच्या खात्यावरती पहिला आणि दुसरा हप्ता वितरित होणार आहे त्या महिला 14 ऑगस्ट पर्यंतच्या म्हणजे 14 ऑगस्ट अखेरपर्यंत त्यांचे फॉर्म मंजूर असणं खूप गरजेचं आहे। अशाच महिलांच्या खात्यावरती 17 ऑगस्ट रोजी मित्रांनो हा हप्ता जो तो वितरित केला जाणार आहे। शासनामार्फत या संबंधित माहिती देण्यात आलेली आहे। तर आपला आता फॉर्म अप्रूव्ह झालेला नसेल, रिचेकिंग साठी असेल किंवा डिसअप्रूव्ह झालेला असेल तर अशा महिलांनी लवकरात लवकर प्रयत्न करायचा आहे की आपला फॉर्म अप्रूव्ह व्हावा यासाठी ज्या प्रोसेस करायच्या त्या लवकर करून घ्यायच्या आहेत। ज्यांचा फॉर्म चुकला असेल अशा महिलांनी लवकरात लवकर आपला फॉर्म दुरुस्त करून द्यायचा आहे। शासनाकडून त्या संबंधीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। म्हणजे ज्यांना एडिटचा ऑप्शन येत नव्हता तर अशा लाभार्थ्यांना आता एडिटचा सुद्धा ऑप्शन शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर अशा महिलांनी लवकरात लवकर आपला फॉर्म एडिट करायचा आहे आणि एडिट करून पुन्हा एकदा अप्रूव्ह साठी पाठवून द्यायचा आहे। आणि त्यांचा मित्रांनो फॉर्म जो आहे रिचेकिंग साठी आहे, तर अशा महिलांचे सुद्धा फॉर्म लवकरच अप्रूव्ह होतील, कारण की शासनाकडून युद्ध पातळीवरती हे फॉर्म चेकिंगचे काम सुरू आहे। प्रत्येक ठिकाणी डिपार्टमेंट उभारून वेगवेगळे कार्यालय स्थापन करून त्याच्यामध्ये मित्रांनो ऑपरेटर असतील, अधिकारी असतील यांना बसवून जास्तीत जास्त फॉर्म कसे अप्रूव्ह देता येतील या संबंधीच्या चर्चा करून त्याबद्दलची प्रोसेस सुरू आहे। तर याबद्दलचे सुद्धा अपडेट मी पाठीमागे दिलेल्या होत्या। आता मित्रांनो, आपल्याला एकच काम करायचं आहे की आपल्या स्टेटस मध्ये आपला फॉर्म 14 तारखेच्या अगोदर अप्रूव्ह होते का हे चेक करून घेणं खूप गरजेचं आहे। 14 तारखेच्या अगोदर म्हणजे अखेरपर्यंत 14 तारखेच्या अखेरपर्यंत जरी आपला फॉर्म अप्रूव्ह झाला तर येणाऱ्या 17 ऑगस्ट रोजी आपल्या खात्यावरती पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम शासनाकडून वर्ग केली जाणार आहे। आणि दुसरा मुद्दा या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की मी पाठीमागे याबद्दल सुद्धा 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत। तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या महिलांचे बँक खाते आपल्या आधार कार्डला लिंक असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती हप्ते वितरित होतील, कारण की शासनामार्फत पूर्वी सांगितलं होतं त्याच पद्धतीने डीबीटी मार्फत ही रक्कम वितरित होणार आहे। आणि डीबीटीला म्हणजे तुमच्या बँकेला जे आधार कार्ड लिंक असेल, ज्या खात्याला तुमची डीबीटी लिंक असेल, ज्या खात्यामध्ये तुमची केवायसी झालेली असेल तर त्याच बँक खात्यामध्ये मित्रांनो आपले हे अनुदान शासनामार्फत वितरित केलं जाणार आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी भरपूर महिला विचारतील की आम्ही दुसरं खातं दिलेलं आहे जे खातं केवायसी झालेलं नाहीये, तर अशा महिलांसाठी सुद्धा खास सूचना असणार आहे की शासनाकडून डीबीटी सांगितल्यामुळे आपल्याला जास्त करून फोकस डीबीटी वरती करायचंय, म्हणजे आपल्या केवायसी वरती करायचं आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी दुसरं खातं दिलं असेल तर त्या बँकेत जाऊन चौकशी करा की आपलं खातं लिंक झालेलं आहे का, आपलं आधार कार्ड त्या खात्याला लिंक आहे का, डीबीटी लिंक आहे का, केवायसी झालेली आहे का, ह्या संपूर्ण प्रोसेस तुम्हाला बँकेत जाऊन चौकशी करायची आहेत। कारण की अतिशय महत्त्वाचं काम आहे जे तुम्हाला करायचं आहे। शासनामार्फत पारदर्शकता यावी, म्हणजे जे अनुदानामध्ये होणारी दिरंगाई असेल किंवा अफरातफर असेल तर ह्या गोष्टी थांबवाव्या यासाठी शासनाकडून डीबीटी अस्तित्वात आणलेली आहे। आणि या डीबीटी कडून शासनाकडून थेट लाभार्थ्याच्या खात्यावरती रक्कम वितरित केली जाते। कोणत्या लाभार्थ्याच्या खात्यावरती? ज्यांची केवायसी झाली असेल, डीबीटी लिंक असेल तर त्याची पडताळणी केली जाते, तोच लाभार्थी आहे का चेक केलं जातं आणि ती रक्कम त्या लाभार्थ्याच्या खात्यावरती वर्ग केली जाते। त्याच्यामुळे मित्रांनो आपली डीबीटी होणं खूप गरजेचं आहे। संबंधित बँकेमध्ये जाऊन आपल्याला चौकशी करायची डीबीटी झालेली आहे का, झाली नसेल तरी लवकरात लवकर करून घ्या। अजून आपल्याजवळ आठवडा आहे, आठवड्यामध्ये तुमची केवायसी होऊ शकते। त्यासाठी एक काम करायचंय, बँकेत जायचंय, बँक मॅनेजर असतील यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला
KYC संदर्भात अपडेट घ्यायची आहे। तर ही मित्रांनो चालू घडालेला अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। या संपूर्ण वेळेत तुम्हाला एवढंच फक्त सांगू इच्छितो, ज्या महिलांची KYC झाली असेल आणि ज्या महिलांचे 14 ऑगस्ट अखेरपर्यंत फॉर्म अप्रूव्ह झाले असतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती 17 ऑगस्ट रोजी येणारी अनुदानाची रक्कम शासनामार्फत वितरित केली जाणार आहे। तर मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, ज्यांना याबद्दलची माहिती होऊन त्या लवकरात लवकर प्रोसेस करतील। येणारं अनुदान कोणत्याही अडचण न येता त्यांच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत वर्ग करण्यात येईल। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।